गहू तांदूळ ना पापडेस ना पीठ गिर ना शेना लय व शांता लय तर पीठ गिराला चाटू लय ते आवले चाटू पण तुला पापडे आज मला दाबावर सुकाळून द्या आम्ही मना दाबावर तुला पापडे टाकू द्या आम्ही तुला सांगेल बरं आई सैतान उभं कर दे ना पापडेस ना आता या पापडे कोणी टाकू मग हा मला डोकावर सुकाळू काय असले काय मजानी चावर आणि शांता तू आते तुला पापडे तुला डोकावर सुकाळ नाही ते तुला सासराला छातळावर सुकाळ माले काही लेणं देणं नाही माले नको सांगू कत्ती शिलगी जाय तू बी आणि तुला पापडे बी घर बांधाय घेते काय बारी भरायला लागते व तू शांता तुले ते धरते या बाई एक वय जायचे हा नको 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 उच्च तोंड करीसन चालू व अवधूर मनाच दाबावर पापडे सुकाळ सुकाळ तुले याद दिन उन्हात आणि माले घर बांधायला भूशांत काढाने का तू हा चवनीन दवनी कटानी आई आई माले पीठ गेरू दे ना बाई गहू तांदूळ न मी मस्त गेरच पीठ तुला सासूला लग्न पापडेस ना पीठ गेरा होता का तू रे हा करे मरी माय खाय दो दवशा दांडू हा पीठ गेरू दे ना म्हणे माले पीठ गेराना चाटूला एवढा शेतू आणि पीठ गेरायला चालला तो बाबा सोरे भाऊ तुले डायरेक्ट चाटून एवढा बोलली तू नाही ओपा आपलं देखा दादा आपण कोडे टोकर इथला उच्चा शेतस आपण बी ते चाटू इथलाच शेतस ना आपलं दखा ना पहिले काय दाताड्या तांदळा नाको चुबट अहो काकू आम्ही येथे येण्याचा एकच हेतू असा की आम्हास पापडांचे पीठ कशा प्रकारे बनवतात त्याला भल्या मोठ्या पातेल्यात कशा प्रकारे एक जीव करून घेरतात व शेवटी पापड कशा प्रकारे लाटले जातात ते पहावयाचे आहे कारण आमचे सर म्हणतात विद्यार्थ्याने निरीक्षण केले पाहिजे विद्यार्थी हा जिज्ञासू असायला हवा म्हणून आम्हास तुम्ही पापड बनवण्याची संपूर्ण पाककृती समजावून सांगावी ही नम्र विनंती धन्यवाद का शाळा सोडी या रिकामा धंदा करत फिरच्यात रे तुम्ही रे उन्हाळ्या सुट्ट्यास मा हा आपल्या काबल्या आता तर फिरती ना ते उन्हा बंद काढत पीठ गेला ना काय शिकणे तुमले मरी माय काय असले शाळांकडे द्यांनी हा नको माय शांता नको काय सुट सुट करस तू त्या पोरेसवर हा नको वन वन करू त्या पोरेसले ए प्रभाकर बेटा घाबरू नको बो मी सांगेल तुला हे पापड कसं बनवता कसं पीठ घेरता मी तुला बट्ट सांगेल हा भाऊ ध्यान दे तू माझ्याकडे आई देख प्रभाकर सगळ्यात पहिले एक बोगन घ्यायचं ते बोगन ठेवायचं चुल्यावर ठेवल्यानंतर खालून बेकार आग लावायची बर का आणि त्या बोगण्यामध्ये 1 ते 1.5 गुंडा पाणी टाकून द्यायचं रबारप पुरं फुल भरून द्यायचं डायरेक्ट बघ ना हो नंतर गहू तांदूळचं पीठ लेवायचं त्या पीठ मध्ये नंतर नक्तभर पापडचा खार टाकायचा फुल्या खार नक्तभर तीळ टाकायची नक्तभर बडीशोप टाकायची नक्तभर साधं मीठ टाकायचं आणि ते सगळा मसाला पुरा मिक्स करून घ्यायचा पुरा मिक्सचर करून घ्यायचा पुरा पीठ मध्ये गहू तांदूळच्या पीठ मध्ये सगळं मिक्सचर नेमन करून घेतल्यानंतर ते पीठ गरम केलेल्या बोगणाच्या त्या पाण्यामध्ये राय सोडून द्यायचं आणि हा चाटू दिसतोय ना हा चाटू घालायचा आणि चटाचट सपासप डायरेक्ट घेरायचं त्याला खालीवरती पुरं घेरायचं त्याला पुरकुम चढायचं त्या पीठला आणि गठुड्या पडून द्यायच्या गठुड्या म्हणजे अशा छोट्या राहतात नाही का त्या गठुड्याने पडू द्यायच्या पुरा घेरायचं बाय सोन्या भाऊ आई ते बोलतो किचकट काम दिसतंय भाऊ हा नक्तभर टाका ते टाका गरम पाणी टाका आणि गहू तांदूळचं पीठ टाका हो बापरे आपल्याला नाही परवडणार बरं का सोन्या भाऊ आपण आपलं पीठच खायची मजा घ्यायची बाय नाही ना अगो शांतपणा करा ना कस काय पीठ घेत चला रे आपण दुखूत म्हणे काय दखा नशे ते ना बाय बाळवा पीठ बनतं मस्त चटणी लई दूध तेल लई दूध चपाचप टाकीस मस्त पीठ खात गहू तांदूळनं हटेल लई उन्हात त्या अजून ठिकाण नाही तडे पीठ बनानं खावलाले दिशी का 12वी घ्यात ना तुला या पापडेस ना पायरे माल भुक्या मारशी का तू तुला वीन तुला या पापडेस विशील का टाकू एका दिन नाही सांगास माणूस तीन बाई या पापडे कोण खासव घरी काही असती तरी दर चालले असं या पापडे कोण खाई असं खावाले कसा चव करत असत वय गहू तांदूळ ना दे
उडीद ना दे, नागली ना पापड दे, खावाले चव करतास. आणि या पापड कोण करी मग? तू ना मायला दाद्या दुद्या करा नाही का तू? आको बाहेर 4 लोकेस मा दम तर तू घरी येत तुला जिपड्या उपाडस मी बाईनी कथानी. जाऊ द्या हो काका, जाऊ द्या हो मावशी, बोल नका, जाऊ द्या मावशी. काका ते दिने दिन लांब होत चालला, असा उभा फुटी राहिला. आडा काय फुटीन ना बर का. काय करत दादा, आई तुम्ही मावशी मला पामखू देत होय ते छाताळावर बटीसन खावाळस माले. छाताळावर बटीसन काय पामक तुम्ही लांबाने फुटावते काय आळा फुटसू का? बाय मावशी बरीच छाताळावर बडस भो, थोडीशी पुढे सरकली ते नल्लीवरच बडी जाई. काका ते वरतेच चाललं नाही. काय करत तुला बेटा, छातीवर बडी बागी कवय ती नल्लीवर उतरी पडी आणि कवय काकाले वरते दाडी. तिनं काय खरं राहिलं नाही रे सोन्या बेटा. बाप रे काका, तुम्ही ते बायको पिढीत आश्रम मसाला जवळ पाहिलं मग बाई तुमनावर अन्याय विरा ना बापू. तुमले मरी माय खाय जाऊ, तुमले किडगासले तुमले बी आणि तुमना मरी माय खाय जाऊ काकाले बी. नाही चाटूवरी बोगरावा घेर टाका ना, मन नाव बी संगुनी मग लय व शांता तो लय व चाटू.